नमस्कार मंडळी. सध्या दवदवीच्या दगदगीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचे व्यायाम वगैरे अशा फार गोष्टीपासून लांब आहे. सध्या वाढत्या जीवनामध्ये शरीरामध्ये होणारे बरेचसे बदल, कमी वयामध्येच वातदोष, पित्तदोष, कफदोष, अतिजळजळ, व्हेरिकोज वेन्स, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, व्हेरिकोजला बऱ्यापैकी सूज वगैरे येणे किंवा डोळ्यामध्ये डोळ्याचे स्नायूंना बऱ्यापैकी जळजळ वगैरे होणे, शुगर पेशंटमध्ये खास करून आहे ना तळपायाला आग वगैरे होणे किंवा पिंढऱ्या दुखणे, मांड्या दुखणे, लेग्समध्ये बऱ्यापैकी आग वगैरे होणे आणि पायामध्ये उष्णता वाढणे. तर अशा आजारावरती आपण एक जुनी पद्धत जी कासे वाटी वगैरे वापरायची आणि त्याच्यामध्ये विविध तेल पद्धती वगैरे पायावरती चोळायची आणि त्याच्यापासून ते आराम मिळवायचे. कास्य ताळे म्हणजे कांस्याची वाटी जी पहिली पुरातन काळात वापरायची, तीच ही अत्याधुनिक आणि नवीन पद्धत. विविध आजारा आपल्याला भेडसावतात. शरीरामध्ये वाढलेली उष्णता, थोडक्यात त्रिदोष, वातदोष, पित्तदोष, कफदोष आणि शरीरात संतुलित बिघाड झाल्यामुळे अनेक व्याधी, अनेक आजार आपल्याला भेडसावतात. तर कास्य ताळीचा आपण हा आहार पद्धती घेतल्यामुळे व्हेरिकोज वेन्सचं प्रमाण एकदम कमी झालेलं आपल्याला जाणून येतं. ह्याच्यामध्ये बरेचसे पेशंट्समध्ये अशा व्हेरिकोज वेन्सचे प्रमाण जास्त जाणवतात, जे की पायावरती आणि पिंढऱ्याच्या पाठीमागच्या भागामध्ये असतात. आता काकांचे आपण एक 15 ते 20 दिवसापासून आपण ही मसाज पूर्णतः करत आहोत. काका, आता बरं वाटतंय का आपल्याला? हो, बरोबर. डेली आपण मसाज करतात ना? डेली मसाज. काय काय आपल्याला ह्याच्यामुळे फायदा वगैरे झालेला आहे? भूक वाढली माझी, हा, बरेच पित्त दोष वगैरे दोष कमी झाले माझे. आणि व्हेरिकोज वेन्सचा जो आजार आहे तो जवळजवळ 70 ते 75% कमी झाला. थकवा वगैरे काय जाणवला अशामध्ये? नाही, अशामध्ये थकवा वगैरे काहीच जाणवला नाही. गुडघेदुखी, पायदुखी बऱ्यापैकी बरे झाले. जेवणामध्ये कसं प्रमाण आपलं वाढलं म्हणतात? भूक वाढली माझी. पहिलं आपल्याला भूक वगैरे असं काही लागत नव्हती. ठीक आहे, धन्यवाद काका.